वसईमध्ये पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली आहे। वसई पश्चिमेच्या गिरीज रोडवर जो बंगली नाका आहे त्या परिसरात ही घटना घडलेली आहे आणि त्या परिसरात मी सध्या उभा आहे। ही ब्लॅक कलरची थार गाडी आहे, ती याच ठिकाणी सुसाट धाव आली आणि गाडीचा वेग हा फार मोठा होता आणि आजूबाजूला ही 3 दुकानं आहे। या दुकानाचे जे पत्र्याचे शेड आहे त्याचे पूर्ण लोखंडी खांब तोडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जर आपण पाहिलं तर जोरदार गाडीने ते धडक दिलेली आहे। या धडकेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आणि गाडी चालवणारे देखील सुखरूप आहेत। रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली, त्यामुळे कुठलाही कोणाला दुखापत झाली नाही। तर दुसरीकडे हीच घटना जर लवकर झाली असती तर कारण इथे रुबी रेस्टॉरंट आणि बार आहे त्यामुळे इकडे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते, मोठा हादसा झाला असता। तर इकडे हा भला मोठा इलेक्ट्रिकचा पोल आहे, हा देखील वाचलेला आहे। या पोलला जरी धडक दिली असती तर हा पोल पूर्णपणे खाली पडला असता आणि मोठी दुर्घटना झाली होती। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काय आहे की ह्या गाडीचा वेग हा मोठ्या प्रमाणावर होता आणि गाडी 4 जण गाडीमध्ये 4 जण होते आणि गाडी चालवणाऱ्याचा जो आहे हा नशेमध्ये होता आणि दारू पिऊन गाडी चालवत होता। तो भुईगावच्या दिशेने आला होता आणि तिथे देखील त्याने अशाच प्रकारे 1-2 जणांना कट मारली होती। परंतु इथे हा सध्या पोलिसांनी रात्री घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला आहे संपूर्ण। परंतु सध्या पोलीस दप्तरी काय गुन्हा नोंद केला हे कळू शकलेलं नाही। परंतु ह्या गणनाक्यावर याआधी देखील अशा प्रकारचे अपघात होतात, त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर कुठेतरी अंकुश आणला पाहिजे। पोलिसांचा धाक या दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना राहिलाय की नाही आता हे पाहावं लागणार आहे। सध्या ख्रिसमसच्या वेकेशन सुरू होणार आहे आणि ख्रिसमसची धूम या परिसरात मोठ्या प्रमाणावर असते आणि अशाच प्रकारे जर दारू पिऊन ही गाडी चालवणार असतील तर सर्वसामान्य माणसाची या चुकी काय हे देखील पाहावी लागणार आहे। पोलीस तपासात नेमकं काय उघड होते का पोलिसांनी नेमका काय गुन्हा दाखल केला ते देखील आपण पाहणार आहोत। रात को मतलब शॉप बंद था और थार कार था ब्लैक कलर का, उसमें 4 लोग बैठे थे और फुल ड्रिंक किए हुए थे और उनको क्या गाड़ी काफ़ी रेस में थी और उनसे मतलब कंट्रोल ना हुआ और ताकि मतलब यहाँ पे वो ठोकते हुए मतलब शॉप को निकल गया आगे। कितने दुकान का नुकसान हुआ, कितने पोल तोड़े? कम से कम 3 दुकानों का नुकसान हुआ है, कम से कम 30 से 40 हज़ार का लमसम नुकसान हुआ है। और कितना बजे रात को ये हुआ? 1 बजे के आसपास हुआ रात गाड़ी को। में कितने लोग थे? और 4 लोग थे उसमें से। दारू पिए हुए थे? हाँ, फुल मतलब ड्रिंक किए हुए थे और जो 4 लोग थे सेफली मतलब ऊपर वाले कृपा से वो बच गए सर। बाकी किसी को नहीं, बाकी जो मतलब लोकल पब्लिक को कोई नुकसान नहीं हुआ। रात को वक्त था इसके लिए। पुलिस आई थी क्या? हाँ, पुलिस मतलब दिन में पुलिस आई, मतलब पंचनामा करके सब लिख के लिखी गई। उनको पकड़ा? पब्लिक ने मारा भी है ना उनको? नहीं, मारा नहीं पब्लिक। सर काय झालंय, कुठे घटना घडली आणि काय नेमका प्रकार आहे? वसई पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मौजे गन नाका जो आहे बंगली बीटच्या हद्दीमध्ये आहे ते, तर त्या ठिकाणी एक थार जी व्हेकल आहे जी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही जी थार व्हेकल आहे ही जे काही वाहन चालक त्यामध्ये चालवत घेऊन आले होते, त्यांचं असं म्हणणं आहे की एका मुलाला वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी ती गाडी स्किट केली आणि म्हणजे स्टेअरिंग वळवलं आणि त्यांनी ती गाडी त्यांच्याकडून अनकंट्रोल झाली आणि ती गाडी त्यांनी ह्या भागात तुम्ही बघू शकता की त्यांनी ती वॉल वगैरे तोडून या भागात त्यांची ती गाडी घेऊन आले आणि ती गाडी पलटी झाली। सर याच्यामध्ये कोणी इंजर्ड आहे का? नाही, सध्या तरी माहिती इंजर्डची अजून अद्याप मिळालेली नाही आहे। याच्यामध्ये काय नुकसान झालंय? सध्या फक्त त्या दुकानाचे जे पत्र्यांचं शेडचं वगैरे नुकसान झालेलं आहे आणि थोडीफार वॉल कंपाऊंड जे आहे ते नुकसान झालेलं आहे। त्यांना आपण पकडलं आहे का? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, आपण बाबुळा चौकीला त्यांच्याकडे चौकशी करतो आहे। किती लोक होते गाडीमध्ये? गाडीमध्ये 4 लोक होते अशी माहिती मिळते आहे प्राथमिक, तर त्यांना आमचे इतर स्टाफ ते घेऊन गेलेले आहेत। मी परिपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो। तर लोकांचं असं म्हणणं आहे की ते ड्रंक होते, काय असं तुम्हाला आढळलं का? सध्या तरी अजून आम्ही काही खात्री केलेली नाही आहे, आपण चौकशी करू त्याच्यामध्ये संपूर्ण आणि पूर्ण माहिती घेऊन आपण आपल्याला कळवू।